मान्सून पडला लांबणीवर, भाजीपाल्याचे दरही कडाडले, ग्राहकांच्या खिशाला लागतेय कात्री. जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यात हरिओम जयस्वाल यांनी स्वखर्चातून 1 किलोमीटर नाल्याचं 3-3.5 मीटरपर्यंत केलं खोलीकरण. यामुळे गावाचा पुढील 5 वर्षांचा पाण्याचा प्रश्न मिटला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांवर सुप्रिया सुळेंची जळजळीत टीका. म्हणाल्या, चव्हाणांमुळेच राज्यातली आघाडीची सत्ता गेली. प्रॉपर्टीमध्ये हिस्सा वाढू नये म्हणून 5 महिने गर्भवती असलेल्या बायकोचा तिच्या इच्छेविरुद्ध पती आणि दिरानं केला गर्भपात. नाशिकच्या अंबड पोलिसांनी पती आणि दिराला केली अटक. चंद्रपुरात दारूबंदी असूनही होतीये दारूची तस्करी. 7 लाखांची दारू जप्त. तस्करी करणाऱ्यांनी दारू तस्करीसाठी वापरली रुग्णवाहिका. पोलिसांकडून आरोपी अटकेत. आणि कर्ज पुनर्गठनासाठी शेतकऱ्यांचे बँक दरबारी हेलपाटे सुरूच. यंदा चांगल्या पावसाचा अंदाज असूनही बळीराजा निराशच. नमस्कार, मी सुप्रिया. गावाकडच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला बातमी आहे. जून महिना मध्यावर आलेला आहे तरी देखील मान्सूनचं आगमन झालं नसल्यानं आता भाजीपाल्यांच्या किमतीमध्ये कमालीची वाढ झाली आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये यंदा तिपटीनं भाज्यांचे भाव वाढलेले आहेत. यामुळे ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरवली आहे. नाशिकमध्ये कुठलीही भाजी 50 ते 100 रुपये किलोपेक्षा जास्तच दरानं मिळते. गवार 100 रुपये किलो आहे तर कोथिंबीर 40 ते 50 रुपये जोडी मिळते. मेथी 50 ते 60 रुपये, दोडके 100 रुपये किलोनं मिळत आहेत तर टोमॅटो हा 70 ते 80 रुपये किलो झालाय. कारली देखील 55 रुपये किलो या दरानं बाजारामध्ये सध्या मिळत आहेत. पावसाचा अजूनही काही थांगपत्ता लागत नसल्यानं पुढचे 3 आठवडे तरी भाज्यांचे दर हे कडाडलेलेच राहण्याची शक्यता व्यक्त होतीये. काही भाज्यांची आवक घटल्यानं भाजी बाजार तेजीत आहे. भाव तेजीत असले तरी देखील शेतकऱ्यांना याचं फारसं उत्पन्न मिळत नाहीये. तर दुसरीकडे सर्वसामान्य ग्राहकाच्या खिशालाही फटका बसतोय. कारण घाऊक बाजारातून किरकोळ बाजारामध्ये येताना भाजीपाल्यामध्ये 5 ते 10 रुपयांची वाढ पाहायला मिळते. जून महिना सुरू होऊन 15 दिवस झाले परंतु अद्यापही हा पाऊस नाशिक जिल्ह्यामध्ये पडलेला नाही. त्यामुळे भाज्यांचे भाव जे आहे कडाडले आहेत. मोठ्या प्रमाणात भाज्यांचे भाव वाढलेले आहेत. जसं आपण बघू शकतो, टोमॅटो 80 रुपये किलो, गवार असेल 100 रुपये किलो, वांगी असेल जवळपास 80 रुपये किलो. जवळपास ही सर्व भाजी ज्या आहेत हे 50 ते 80 100 रुपयापर्यंत गेलेले आहे. त्यामुळे गृहिणींचा जो बजेट आहे महिन्याचा तो बिघडलेला आहे. आपल्याबरोबर काही गृहिणी आहेत, त्यांच्याशी बोलूयात. तुम्ही काय घ्यायला आल्या इथं? गवार घ्यायला आली आहे. गवारीचा भाव इतका आहे की जे आपण अर्धा किलो घ्यायचं ते आता पाव किलो पण घ्यायचं आपल्याला हे नाही. खूप महाग झालेला आहे. पाऊस लवकर पडला तर खूप छान होईल. तुम्ही काय सांगाल, तुमचं किती बजेट असतो? आज तुम्ही भाजी मार्केटमध्ये आले आहात, एवढे भाव कधी बघितलं नाही? एवढे भाव कधी भाज्यांचे बघितले नाही. खूपच भाव आहे. आता सामान्य माणसांनी कसं काय घ्यायचं? त्यामुळे पाऊस पडला तर बरं होईल लवकरात लवकर. कुठल्या कुठल्या भाज्या बघितल्या? किती रुपये किलो आहे तुम्ही काय सांगा? गवार आहे 100 रुपये किलो, टोमॅटो आहेत 80 रुपये किलो, वांगे आहेत 80 रुपये किलो, भेंडी आहे 80 रुपये किलो. सामान्य माणसांनी काय करावं? सगळा बजेट बिघडला आमचा. तुम्ही काय सांगाल, तुम्हाला काय वाटतं? पाऊस झालेला नाही आहे, भाज्यांचे भाव वाढले, यावर पर्याय म्हणून तुम्ही काय बघतात? आता ठीक आहे, तुम्हाला गरजेच्या वस्तू आहे, टोमॅटो असेल किंवा इतर भाज्या, तर तुम्ही मग डाळी वगैरे जास्ती प्रमाणात घरात वापर होतो. डाळी पण तेवढ्याच आहेत महाग. डाळी पण महागच आहे, तेही स्वस्त नाही. कडधान्य महाग आहे, डाळी महाग आहे आणि भाजीपाला तर इतका महाग झालेला आहे की खरोखर खाण्याचं हेच झालेलं आहे. पाणी टंचाई आणि दुष्काळ यामुळे आवक घटल्यानं पालेभाज्यांचे दर शहरामध्ये कडाडलेले असले तरी देखील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना मात्र ते दर मिळत नाहीत. बागायती पट्टा आणि भाजीपाला उत्पादकांचा आगार म्हणून ओळख असलेल्या पुणे जिल्ह्यातील आंबेगाव आणि जुन्नर परिसरातून मुंबई आणि पुणे परिसरामध्ये सुमारे 15 ते 20 प्रकारच्या भाज्या निर्यात होतात. मात्र शेतकऱ्याला मिळणारा दर आणि ग्राहकाला खरेदी करतानाचा दर यात दुपटी तिपटीचा फरक पाहायला मिळतोय. भाज्यांचे दर वाढलेले आहेत तर फळभाज्यांचे दर आत्ताचे काय आहेत ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. टोमॅटो आता 45 ते 60 रुपये किलोनं मिळतोय. कोबी हा 15 ते 22 रुपये किलोनं मिळतोय. फ्लॉवर 11 ते 22 रुपये किलोनं मिळतोय तर वांगी 15 ते 28 रुपये किलोनं बाजारात मिळतात. दुधी भोपळा 10 ते 20 रुपये किलोनं मिळतोय. भेंडी 30 ते 40 रुपये किलोनं मिळते.
कारलं आणि काकडी 11 ते 20 रुपयाचा दर सध्या सुरू आहे. हिरवी मिरची ही 25 ते 70 रुपये किलो झाली आहे. ढोबळी मिरची 20 ते 35 रुपये किलो झाली आहे. आणि या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे यांनी. पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव आणि खेड हा बागायती पट्टा आहे आणि या बागायती पट्ट्यामध्ये तरकारी मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते. मी आता ज्या शेतात उभा आहे या शेतातली आपण ही जर तरकारी किंवा हे जे फ्लावरचे कांदे पाहिले तर खूप कष्टाने पिकवलेले कांदे आहेत, पण प्रत्यक्षात त्याला बाजारभाव मात्र मिळत नाहीत. माझ्यासोबत अखिल भारतीय भाजीपाला समितीचे अध्यक्ष आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत नेमकी काय कारण आहेत. नमस्कार, मला एक सांगा, ही जे बाजारभाव पडलेले प्रत्यक्षात शेतकऱ्यांना काय पैसे मिळत नाही. तुम्ही पण एक शेतकरी आहात आणि शेतकरी असलेली एक व्यक्ती भाजीपाला समितीची राज्यस्तरीय अध्यक्ष आहे, तर नेमकी काय कारण आहेत यामधल्या प्रोसेसमध्ये? भाजीपाल्याचे दर आता पडलेले नाहीत. कंझ्युमर ग्राहकाला हा भाजीपाला खूप किंमत देऊन मोजून हा भाजीपाला घ्यावा लागतो, परंतु खऱ्या अर्थानं त्याची खरी किंमत शेतकऱ्याच्या हातात पडत नाही. त्याची काही कारणं आहेत. आज उत्पादन खर्च हा एका एकरला जर 70,000 रुपये होत असेल आणि ट्रान्सपोर्ट वाहतुकीचा जो खर्च आहे तो सुद्धा आवाक्याच्या बाहेर जात असेल तर हा खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला त्याची किंमत भाजीपाल्याची घेता येत नाही. आज दलालीचा विचार केला तर दलाली खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. मार्केट केलं पाहिजे, आमूलाग्र वाहतुकीमध्ये बदल केले पाहिजेत आणि जी दलालीमध्ये ॲक्च्युली बाजार जिथं ऑक्शन होतो त्या ऑक्शनमध्ये ट्रान्सपरन्सी पाहिजे आणि ही ट्रान्सपरन्सी ऑनलाईन सगळ्यांना, ग्राहकाला आणि तुमच्या उत्पादकाला ही या दोघांना सुद्धा दिसली पाहिजे, असं एक शासनाकडे अपेक्षा आहे. बरोबर आहे. खरं तर राज्यस्तरीय असं राज्य सरकारचं असं कुठलंही यामधल्या यंत्रणेवर लक्ष नाही, त्यामुळे शेतकऱ्याला हा भाव मिळत नाहीये आणि ग्राहकाला मात्र खूप चढ्या दराने याला पैसे मोजावे लागतात. आता एक महत्त्वाची बातमी. महाराष्ट्राच्या समाज जीवनातलं एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल उचललं गेलंय. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातील प्रसाद बनवण्याचं काम आजपासून कोल्हापूर जेलमधील महिला आणि पुरुष कैद्यांकडून करून घेतलं जाणार आहे. काही सामाजिक संघटनांनी या निर्णयाला विरोध केलेला होता, मात्र तरी देखील कोल्हापूर कारागृहाचे अधीक्षक आणि कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांनी या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयाचं कैद्यांनीही स्वागत केलंय. तर इतर बाबींपेक्षाही समाजानं आपल्याला स्वीकारल्याची भावना त्यांना जास्त समाधान देऊन जाते. यामुळेच या निर्णयाचा समाजानंही सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करावा अशी मागणी कोल्हापूरच्या तुरुंग अधीक्षक स्वाती साठे यांनी केली आहे. मी आता आहे कोल्हापूर शहरातल्या कळंबा कारागृहामध्ये आणि याच कारागृहामधून देवीचा जो प्रसाद आहे तो दिला जाणार आहे आणि आपण बघतोय हेच केंद्र आहे लाडू प्रसाद विभागाचं आपण बघतोय. आणि आज जर आपण बघितलं तर या ठिकाणी जो प्रसाद आहे तो प्रसाद बनवण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. आपण बघतोय हा पहिला विभाग आहे, पुरुषबंदी विभाग. आपण बघतो या ठिकाणी 2 चुली मांडलेल्या आहेत आणि या दोन्ही चुलींवर ही जी बुंदीची जो हा लाडू असणार आहे याच लाडूंच्या कळ्या काढण्याचं काम चालू आहे. आपण या ठिकाणी बघतोय खरं तर या लाडू प्रसादाला हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला होता, पण आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठी स्वच्छता आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. डोक्यावर कॅप्स देखील आहेत या सगळ्या पुरुषबंदी जनांच्या. आणि त्यानंतर दुसरा विभाग जर आपण बघितलं तर या ठिकाणी हा महिला विभाग आहे आणि या ठिकाणी आपण बघितलं तर ह्या सगळ्या महिला ज्या आहेत त्या लाडू बनवण्याचं काम या ठिकाणी करतायत. आपण बघतोय दररोज सरासरी 50 ते 60 महिला हे सगळं लाडू बनवण्याचं काम या ठिकाणी करणार आहेत. आपण बघतो या ठिकाणी लाडू वळले जात आहेत, अंगामध्ये ॲप्रन देखील आहे, यांच्या डोक्यावर कॅप देखील आहे. त्यामुळं स्वच्छतेचा जो मुद्दा होता त्या मुद्द्याबाबत आपण बघू शकतो IBN लोकमतच्या माध्यमातून की या ठिकाणी मोठी स्वच्छता आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. खरं तर एक लाडू हा 50 ग्रॅमचा असणार आहे. आपण बघतो या ठिकाणी हा ट्रे या ठिकाणी लावला, इतके हे लाडू तयार झाले. त्या ठिकाणी हे लाडूचं वजन देखील केलं जात आहे. महालक्ष्मी मंदिरामध्ये दररोज जवळपास 3000 लाडू हे या ठिकाणी पुरवठा केला जाणार आहे. 3000 लाडूंचा आपण जर बघितलं तर या ठिकाणी हे पॅकेट आहे महालक्ष्मी लाडू प्रसाद देवस्थान व्यवस्थापन समितीमार्फत आहे आणि उत्पादकाचं नाव या ठिकाणी लिहिलं आहे कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह कळंबा. यावर विशेष म्हणजे उत्पादनाची तारीख देखील असणार आहे, देणगी मूल्य देखील असणार आहे. यापूर्वी हा प्रसाद 5 रुपयांना दिला जात होता, पण आता हा प्रसाद 8 रुपयांना दिला जातोय. आता बातमी आहे सुप्रिया सुळे यांच्या संदर्भातली. पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सुप्रिया सुळेंनी जोरदार टीका केली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळेच राज्यातलं काँग्रेसचं राज्य गेलं, त्यांच्या खासदारांची संख्या 2 वर आली अशी टीका त्यांनी केली आहे.
राष्ट्रवादीला भाजपशी युती करायची होती असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं होतं. तर चव्हाण यांच्यामुळेच काँग्रेसची स्थिती खालावली आणि त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला किती महत्त्व द्यायचं असा टोलाही यावेळी सुप्रिया सुळे यांनी हाणलाय. आता पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या होते तेवढे खासदार 2 वर महाराष्ट्रात आणले आणि हातचं राज्य घालो जेवढा वाईट परफॉर्मन्स काँग्रेसचा कधी झाला नव्हता एवढा पृथ्वीराज बाबांच्या लीडरशिपमध्ये झालेला आहे. त्याच्यामुळे त्यांच्या वक्तव्याला किती महत्त्व द्यायचं हे काँग्रेस पक्षाने ठरवायचं, तो आमचा प्रश्न नाही. वळूयात पुढच्या बातमीकडे. कायम विनाअनुदानित शाळांमधल्या शिक्षकांना काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारनं केलाय. अनुदानच पात्र घोषित झालेल्या शाळांना 20% अनुदान देण्याला तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळानं आज याला मान्यता दिली आहे. यामुळे 90% शाळांना आता 20% अनुदान मिळणार आहे. यामुळे 194 कोटींचा बोजा हा राज्य सरकारवर पडेल. या निर्णयामुळे राज्यातल्या हजारो शिक्षकांना फायदा होईल, तर कमी पगार आणि नोकरीची शाश्वती नाही अशा दुहेरी समस्येमध्ये आज हजारो शिक्षक आहेत. या निर्णयामुळे त्यांचं वेतन नक्की होईल आणि ते वेळेवर मिळेल अशी अपेक्षा करण्यात येते. सरकारचा निर्णय आज आलाय, पण गेल्या 14 दिवसांपासून मुंबईतल्या आझाद मैदानात धरणं आंदोलन सुरू केलेलं होतं. औरंगाबादमध्ये अनुदानासाठी आंदोलनाला बसलेल्या शिक्षकांनी आज अर्धनग्न आंदोलन करून शासनाचा निषेध केलाय. झोपेचं सोंग घेतलेल्या सरकारला जागं करण्यासाठी कोल्हापुरात महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीनं ढोल बजाव आंदोलन केलं. यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पहा फक्त IBN न्यूज. बातमी आहे चंद्रपूरची. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारूबंदी असली तरी अवैधपणे या जिल्ह्यामध्ये दारू विक्रीसाठी आणली जाते. पोलिसांना चुकवण्यासाठी दारू विक्रेते आणि तस्करी करणारे वेगवेगळे उपाय योजत असतात. काल तर दारू तस्करीसाठी रुग्णवाहिकेचा वापर केला गेल्याचंही समोर आलंय. नागपूरहून एका रुग्णवाहिकेतून दारूची तस्करी केली जाते अशी माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांनी पाळत ठेवलेली होती. ही रुग्णवाहिका चंद्रपुरात दाखल होताच पोलिसांनी धाड टाकून 70 देशी दारूच्या पेट्या जप्त केल्यात. 7 लाख रुपये किमतीची ही दारू असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. तर रुग्णवाहिका नागपूरची आहे आणि आरोपींना अटक करून रुग्णवाहिकाही पोलिसांनी जप्त केली आहे. कदाचित दारू तस्करी करत असल्याची संशय आहे, पण त्या गाडीचा आम्ही पाठलाग केला. आमच्या पाठलागाचा त्या चालकाला संशय आल्याने त्यानं ॲम्ब्युलन्स जोरात चालवायला सुरुवात केली आणि तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. तर आम्ही सर्व मोबाईल व्हॅनला अलर्ट करून त्याला आपण दुसऱ्या ट्रकचा सहारा घेऊन त्याला अडवून ताब्यात घेतलं. ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता त्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणाचा दारूसाठा मिळून आलेला आहे. आता या ठिकाणी जवळजवळ आपण पाहिलं जवळ 70 पेट्या टँगो देशी दारूचा माल, जवळ 7,000 बॉटल या ठिकाणी मला मोठा साठा आढळून आलेला आहे. जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील हरिओम जयस्वाल यांनी 15 लाख रुपये खर्च करून 1 किलोमीटर नाल्याचं 3-3.5 मीटर खोलीकरण केलंय. त्यात 40 लाख लिटर सांडपाणी जिरवलंय. तर दुष्काळावर मात करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आलेला होता. या उपक्रमामुळे कोरड्या विहिरी आणि कूपनलिकांच्या पाण्याच्या पातळीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. खोलीकरणामुळे आणि सांडपाण्याची योग्य पद्धतीनं विल्हेवाट लावल्यानं यंदाच्या पावसाळ्यामध्ये 50 लाख लिटरपेक्षा जास्त पाण्याचा साठा होऊन पुढचे 5 वर्षांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यात आलाय. पाण्याचा मुख्य प्रश्न सुटल्यानं याचा गावकऱ्यांना खूपच आनंद होतोय. एवढं मोठं काम 1 ते 1.5 किलोमीटरचं काम खोलीकरण केलं, 10 ते 12 फूट 15 फूट खाली खोद केलं आणि याचं पाणी साचायला लागलं. आणि हे अशा कारणानं त्यांनी हे बघून विहिरीचं पातळी वाढली, बोरवेलची पातळी वाढली. त्यांनी गावामध्ये पिण्याचं पाणी इतकी समस्या निर्माण झाली की त्या ठिकाणी 5-6 टँकर फ्री लोकांना पाजण्याचा उपक्रम सुरू झाला. जर पुढे पूर्ण नाला आपण केला तर कमीत कमी 5 वर्ष या आपल्या गावाला दुष्काळ किती आला तरी पाण्याची कमतरता पडणार नाही. याकरता मी पूर्ण 915 मीटर तुम्ही 1 किलोमीटर हे खोलीकरण केलेलं आहे.
यानंतर इथे आपण घेतो एक छोटासा ब्रेक. तुम्ही पहा फक्त IBN लोकमत. ब्रेकनंतर आपलं स्वागत. बातमी आहे सोलापूरची. सोलापूर जिल्ह्यामधील बार्शी इथं कार्यरत असलेल्या इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या रामाबाई शहा ग्रामीण रक्तपेढीनं ज्येष्ठ नागरिकांसाठी रक्ताच्या पिशवीच्या किमतीमध्ये 50% सवलत उपलब्ध करून दिली आहे. अशी सेवा असणारी ही देशातील एकमेव रक्तपेढी असल्याचा बहुमान देखील मिळवलाय. 1979 मध्ये श्रीमान रमाबाई शहा रक्तपेढीची स्थापना झाली होती. तर ग्रामीण भागामध्ये सुरू झालेली ही पहिलीच रक्तपेढी होती. सुरुवातीला फक्त 4 ते 5 बाटल्या रक्त पुरवठा केला जात होता. मात्र आता प्रत्येक वर्षी सुमारे 12 ते 15 हजार रक्ताच्या पिशव्या इथून पुरवल्या जातात. त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये रक्तदानाविषयी प्रबोधन करून मोठ्या प्रमाणात ऐच्छिक रक्तदाते निर्माणही करण्यात आलेले आहेत. या उत्कृष्ट कार्याबद्दल अनेक राष्ट्रीय राज्यस्तरीय पुरस्कार या रक्तपेढीनं प्राप्त केलेत. इंडियन रेड क्रॉसच्या या आमच्या ब्लड बँक शाखेमध्ये दरवर्षी साधारणतः 13,000 ते 14,000 रक्त बाटलीचे कलेक्शन होते आणि त्याच पद्धतीने एक बाटली जवळजवळ 4 जणांना जाते. या दृष्टीने आम्ही जवळजवळ 30 ते 35,000 रुग्णांना या पद्धतीने रक्तघटक पुरवू शकतो. या डोनर्सच्या ह्याच्यामध्ये जर इन्फेक्शन कुठलं असेल तर कमीतल्या कमी वेळेमध्ये त्याचं निदान करणं आणि शुद्ध रक्त देण्यासाठी प्रयत्न असणं, यामुळेच ही ब्लड बँक पुणे मुंबईमध्ये ज्या काही टेस्टिंग झालेल्या नाहीत त्या टेस्टिंगसुद्धा तालुका प्लेसवर करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. यानंतर या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण थोड्याच वेळात पहा सिटी प्राईम केतकी जोशी सोबत.